नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्नही मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 1 व 2 ऑगस्ट या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 1 व 2 ऑगस्ट 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया. महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महसूल दिन. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कालावधीत महसूल 15वडा साजरा करण्यात येणार आहे. हा देखील पहिला पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राममोहन नायडू. मित्रांनो, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत राममोहन नायडू यांनी मांडलेले आहे. तर मित्रांनो, लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक 2024 हे 1934 वर्षाच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करून ठेवा आणि लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर. मित्रांनो, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1983. मित्रांनो, प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी निवड झालेली असून त्या 1983ची बॅचच्या IAS अधिकारी आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चीन. मित्रांनो, जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा चीन देशात स्थापन करण्यात येत आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. लडाखमधील शिंकुला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी. मित्रांनो, लडाखमधील शिंकुला बोगद्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेही करण्यात आलेले आहे. मित्रांनो, लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकुला बोगद्याची लांबी ही 4.1 किलोमीटर एवढी आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डेमोक्रेटिक. मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी ही जारी केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अश्विन अगावने. मित्रांनो, अश्विन अगावने हा देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर जितेंद्र सिंह. मित्रांनो, मधुमेह संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल डॉक्टर जितेंद्र सिंह या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया.
जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1 ते 8 ऑगस्ट. मित्रांनो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 8 ऑगस्ट या रोजी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.